एका अंगणवाडी सेविकेने आहाराची पोलखोल केली त्यांच्या अंगणवाडीत मिळणाऱ्या आणि सरकारची आणि प्रशासनाची झोपच उडाली. इतकी झोप का उडाली? इतकी का धास्ती घेतली प्रशासनाने आणि सरकारने, आमदारांनी पण आणि डायरेक्ट अंगणवाडी सेविकेला निलंबनाची कार्यवाही करण्याचे त्यांनी आदेश दिले. काय कारवाई करायला लागले, निलंबन करायला लागले. इतकं अंगणवाडी सेविकांना पण प्रशासन इतकं घाबरतात का? संबंधित अधिकारी आणि सरकार एवढं घाबरता का? घाबरण्याचं कारण कधी असतं माहितीये का? जेव्हा भ्रष्टाचार असतो, तेव्हा घाबरण्याचं कारण असतं. जेव्हा चोरी असते, तेव्हा चोरांना घाबरण्याचं काम असतं. शहाण्यांना घाबरण्याचं काम नसतं. इमानदार, प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला घाबरण्याचं काम नसतं. कारण साधे अंगणवाडी सेविकेच्या ताई घाबरल्या नाहीत, पण सरकार मात्र त्यांना घाबरलं. आता त्यांनी सांगणं चुकीचं होतं का? आहाराची पोलखोल करणं किंवा आहाराचं वास्तव मांडणं, पोलखोल म्हणण्यापेक्षाही त्यांनी वास्तव मांडलं. त्यांनी कुठली वाईट भाषा वापरली नाही, द्वेषपूर्ण शब्द वापरले नाहीत, सरकारच्या विरोधात ते आहेत असंही काही दाखवलं नाही. त्यांची एक कर्तव्य आहे, की आपला आहार कसा आहे आणि अलीकडे चालू आहेत तुकारामजी मुंडेंच्या कार्यवाह्या ज्या चालू आहेत, की शुद्ध आहार मिळाला पाहिजे, शुद्ध खाणं मिळालं पाहिजे. मग वेगवेगळ्या हॉटेलवर धाडी पडत आहेत. मग दूधवाल्यांची भेसळ तपासल्या जात आहे. डेअरी मालकांना धारेवर धरल्या जात आहे. मग हे सगळं असताना सरकार पण आपल्याला शुद्ध देतं की नाही हेही तपासणं तेवढंच अधिकार आहे. मग सरकार जर भेसळयुक्त देत असेल किंवा सरकार जर निकृष्ट दर्जाचा आहार देत असेल भावी पिढीला, तेही जे फुलं आहेत, जे मुलं म्हणजे फुलं आहेत आणि तेही देवाघरचे फुलं साने गुरुजींनी म्हणले, अशा मुलांना निकृष्ट दर्जाचं काही खाऊ घातल्या जात असेल तर ते काही सरकार देते म्हणून त्याच्यावर गपचूप अंधविश्वास ठेवायचा आणि ते खायचं. कुणीतरी वाचा फोडावीच लागणार. पण मग तिथे त्यांच्यावरती दबाव असतो, की तुम्ही कर्मचारी आहेत, तुम्ही बोलायचं नाही. सरकारच्या विरोधात जातं मग ते काही जर बोललं तर, एक शब्द दिला तर. म्हणून सगळे सरकारी कर्मचारी सरकारच्या दबावाखाली, प्रशासनाच्या दबावाखाली जसं आहे त्यालाच अमृत मानून शांत बसत असतात. पण मग हे जर आवाज कुणीच नाही उठवला तर पिढ्यानं पिढ्या अशा किती आपण बरबाद करायच्या निकृष्ट दर्जाचा आहार खाऊ घालून. आता त्यांनी जर खोटं सांगितलं असेल तर सरकारने दाखवावं, की त्या अंगणवाडीच्या ताई धाड-धाड खोट्या बोलल्या आहेत. आमचा आहार हा उत्कृष्ट दर्जाचा आहे, निकृष्ट दर्जाचा नाहीच आहे. सरकारनं पुढे यावं. आता तुम्हाला जे वाटाणे दाखवायचे त्यांचे, तुम्ही सगळ्या महाराष्ट्रभर जाऊन चेक करा. सरकारने करा, प्रशासनाने करा, कोणते चाटू आमदार असतील सरकारचे त्यांनी करा, पार्ट्यांचे. तिथे जर तुम्हाला कुठेही ग्रीन वाटाणे सापडले, तर तुम्हाला बक्षीस देऊ सरकारला जनतेकडून, पुरस्कार देऊ ग्रीन वाटाणे सापडले. सगळ्या अंगणवाड्यांना इथून-तिथून ते येलो कलरचे शिजल्यावर दिसतात, व्हाईट, येलो अशा कलरचे वाटाणे दिले जातात. ते वाटाणे ना कधी शिजत, ना त्याच्यामध्ये कुठलं व्हिटॅमिन, पोषण तत्व काहीही नाही त्याच्यामध्ये. खाल्ल्याबरोबर मुलांचे पोट डांबरतात असे गॅसनं. ते पोटात सुद्धा खाल्ल्यानंतर पचन होत नाहीत. शिजताना तर सांगितलंच आहे अंगणवाडी ताईंनी, की काय प्रॉब्लेम आहे. 10-10, 20-20 शिट्या दिल्या कुकरच्या त्याही पातेल्यात शिजवण्याऐवजी कुकरच्या शिट्या दिल्या एवढ्या, तरी सुद्धा ते वाटाणे शिजत नाहीत. आणि ते म्हणजे ज्यांना अतिशय चांगला आणि मऊ आहार दिला जातो पचनासाठी हलका लहान मुलांना, त्यांना हा असा पोट फुगवणारे वाटाणे दिल्या जात आहेत. त्यानंतर त्यांनी दुसरं वास्तव मांडलं, की ते जे शिरा करण्यासाठी त्या ज्या कण्या आहेत गव्हाच्या, तर त्या सुद्धा काहीही केल्या शिजत नाहीत आणि त्याचं वास्तव आहे. शाळेतून मुलं घरी आल्याबरोबर तो गव्हाचा शिरा खाल्ला की बाथरूमलाच जातात. डायरेक्टली बाथरूमला जातात. त्यांना ना घरचं पचायला लागलं, ना शाळेतलं. अशा मोजक्या अंगणवाड्या आहेत, की ज्या अंगणवाडी ताई खूप सुगरण आणि खूप प्रामाणिकपणे त्याला शिजवून चांगलं खाऊ बनवतात आणि ते मुलं खातात. पण त्या आहारामध्ये कुठले पोषण तत्व आहेत ना? आणि हे जर तुम्हाला वाटत असेल अंगणवाडी ताई खोट्या बोलल्या, तर तुम्ही दाखवा. हे बघा पोतेच्या पोते आमचे ग्रीन वाटाणे आहेत. हिरवे वाटाणे ₹200 किलो आहेत आणि तुम्ही जे देता ना वाटाणे ते ₹50 किलो आहेत. मार्केटमध्ये कुणीही ते वाटाणे घेत नाही. प्रत्येकाच्या घरोघर हिरवे वाटाणे घेतलेले असतात. घरी लहान मुलांना हिरवे वाटाणे खाऊ घालतात आई-वडील भिजू घालून, शिजवून, आणि तुम्ही देता ते पांढरे, ते तसे कधीच न शिजणारे आणि कधीच न पचणारे. आणि तरीही कारवाई कोणावर? ज्यांनी वास्तव मांडलं त्यांच्यावर. त्यांनी असंही नाही म्हणलं, की तुम्ही खूप निकृष्ट दर्जाचं देता, तुम्ही काहीच कामाचे नाही, तुम्ही विद्यार्थ्यांना फसवता, तुम्ही अंगणवाडी सेविकांना पण फसवता, असं नाही म्हणलं त्यांनी. त्यांनी फक्त म्हणल्या,
की हे वास्तव आहे. तुकाराम मुंडे साहेब इकडे पण लक्ष द्या. हा निकृष्ट आहार आहे. आता तुम्ही उद्या आमच्यावर कारवाई करणार की आहार शिजला नाही, हे वाटाणे शिजले नाही, हा शिरा व्यवस्थित भाजलेला नाही किंवा शिजलेला नाही. तुम्ही आमच्यावर कारवाई करणार, पण ते का शिजलं नाही त्याचं कारण तुम्ही शोधणार आहेत का? तुकाराम मुंडेंना हे कारण दाखवून देण्यासाठी त्यांनी वास्तव मांडलं, की का शिजलं नाही हे सांगा अगोदर. का शिजलं नाही ते याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलं, की तो आहारच तसा निकृष्ट आहे, की तो शिजणारच नाहीये. कारण असे तो जो असतो ना परिपक्व न झालेला शेतामध्ये मागून आलेलं काही मागून हिरव्या शेंगा धरलेल्या असतात आणि तो कवळा धान्य असतं. ते ते धान्य दिलेलं जातं. खायला सुद्धा ते कडवट लागतं आणि पचण्याचा प्रश्नच येत नाही. ते पचतच नाही. 100% पचत नसतं ते तसलं. आणि हे अशा प्रकारचा आहार देत असाल, तर तुम्ही अंगणवाडी सेविकांवर कारवाई करणं तुकाराम मुंडेंनी चुकीचं राहील हे अंगणवाडी ताईंना सांगायचं होतं. आणि मग लक्ष द्या आणि तुमच्यामुळे जर म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांमुळे जर सुधारणा झाली सरकारकडून या आहारामध्ये आणि उत्कृष्ट दर्जाचा आहार मिळावा ही त्यांची अपेक्षा होती. पुढे त्या म्हणतात की एवढंच नाही मी म्हणत की तुम्ही एका मुलांना उदाहरणासाठी 4 दिवसासाठी 1 किलोचा आहार देत असाल, तर तुम्ही पाव किलोचाच द्या, म्हणजे थोडंच द्या, पण चांगलं द्या, पचणारं द्या. आता हिरवे वाटाणे ₹200 किलो आहेत आणि हे ₹50 आहेत. तर ठीक आहे, तुम्ही किलोभर वाटाणे देण्यापेक्षा ₹50चे पण पाव किलोच वाटाणे द्या. पण ते हिरवे वाटाणे जर तुम्ही दिले, तर ते मुलांना पचण्यासाठी चांगले, पौष्टिक आणि त्याच्यामध्ये पोषण तत्व आहेत. ते भिजतात पण आणि शिजतात पण चांगले. नुसते भिजवून जरी फ्राय केले तरी मुलं आवडीने खातील. शिऱ्याचं सुद्धा तसंच आहे. चांगल्या उत्कृष्ट गव्हाचे जे शेतामध्ये गहू पिकवला जातो आपल्या इकडे आणि जो ताजा आहे, चांगला आहे, अशा गहू फार झालं तर 1 वर्ष जुना असावा. पण यांनी किती हजारो वर्षाचा जुना गहू काढतात काय माहित कुठून आणि त्याचा अतिशय निकृष्ट असणाऱ्या कण्या आणि त्याचा तो भरडा आणि त्या भरड्याचा शिरा बनवून द्या म्हणतात. कधीच शिजत नाही तो शिरा, तरी तो द्या म्हणता. खरंच तुम्ही गावागावातून गावरानी तूप शिऱ्याला टाकायला होता का गाईचं? गाई म्हणजे गाईवर लय राजकारण करताना सध्या हिंदुत्ववादी सरकार आहे वगैरे. मग गावरानी गाईचं तूप देता का तुम्ही तिथं? द्यायला लावा. गावागावातून विकत घ्यायला लावा अंगणवाडी ताईंना. तुम्ही त्याचं बजेट द्या. त्या निश्चितच चांगलं अजून गावरानी तूप घरी गाय पाळून वाटल्यास खाऊ घालतील त्या. पण तुम्ही तसं करतच नाही ना. ते असं निकृष्ट दर्जाचं द्यायचं आणि जर उत्कृष्ट दर्जाचं आहेच असं म्हणायचं असेल त्या आमदारांना सुद्धा, तर जिल्हा परिषदला होणाऱ्या ज्या मीटिंग असतात, वेळोवेळी होणाऱ्या सभा असतील, जनरल बैठका असतील, कलेक्टर ऑफिसला होणाऱ्या बैठका असतील, पंचायत समितीला त्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ज्या सभा असतील, ह्या सगळ्या सभा पालकमंत्री जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी येतात तेव्हा होणाऱ्या सभा असतील, त्या सभांमध्ये अंगणवाड्या ज्या आहेत ना पूर्ण जिल्हाभर त्यांनाच आदेश द्या की तुमच्याकडे जो आहार मिळतो ना मुलांना तोच आमच्या नाश्त्यासाठी बनवा आणि तोच आम्हाला पाठवा आणि तो तुम्ही खाऊन दाखवायचा. तुमच्या सभांना कुठून कुठून मिठाई बोलवता तुम्ही, बॉक्सच्या बॉक्स. काय करता तुम्ही सभांमध्ये? कोणते माळ उचलता, कोणते कष्ट घेता? बाकीचे 2-4 पुढे बसलेले असतात आणि 20-25 समोर बसलेले असतात. तुम्ही 50 असतात. काय कष्ट उचलता? तुम्हाला बोलायला तरी त्याच्यामध्ये जास्त एनर्जी लागते का? हळूच शब्द काढता येते एक वाणीला सुद्धा तुमच्या नरड्याला सुद्धा त्रास होत नाही. पण बॉक्सच्या बॉक्स 2 दिवसापासून मिठाईची ऑर्डर असते. किती मिठाईचे बॉक्स बोलवले जातात तिथं आणि तुम्हाला भूकही नसते ना खायला, कारण तुमचे धाबे पुढे बुकिंग असतात. तिथं कुत्रे खाल्ल्यासारखे 2-2 घास खाता आणि तसेच ताटामध्ये ठेवता. हे वास्तव नाही का? हे जे कॅमेऱ्यामध्ये कधी दाखवलं तर कसं होईल? करोडो रुपये नुसतं तुमच्या सभांच्या दिवशी. आता महाराष्ट्रभर आणि भारतभर अशा किती बैठका होत असतील, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, पंचायत समिती, तहसील. करोडो रुपयांचा तुम्ही ते मिठाई तुम्ही नुसती अशी कुत्र्यान तोंड लावल्यासारखी टाकून देता एक घास खाऊन. किती पैसा वाया घालता. पण तोच लेकरांच्या आहाराचं मात्र इकडे मात्र तुम्हाला बजेट नसतं किंवा जे असं देताय तुम्ही खाणं. मग तो अंगणवाडी ताई तुम्हाला खुशीनं तेच वाटाणे नाश्त्यासाठी तुम्हाला सभांना पाठवून देतील. तुम्ही खाऊन दाखवायचं. हा आमदार जो आहे कारवाई करणार आहे, आमदारांनी बी तेच खाऊन दाखवायचं. पार्लमेंटमध्ये जे अधिवेशन चालतात तिथे सुद्धा काय करायच्यात वेगवेगळ्या रसोई, वेगवेगळे किचन तुम्हाला. कशाला पाहिजे कॅन्टीन? तिथे अंगणवाडी असतीलच ना दिल्लीमध्ये, तिथेही द्या. नागपुरामध्ये अंगणवाडी ताईंना सांगा की जे वाटाणे मुलांसाठी आहेत तेच आम्हाला नाश्त्याला द्या म्हणून. तिथं पार्लमेंटमध्ये तेच खा तुम्ही, इकडे नागपुरामध्ये तेच खा तुम्ही. मग हे तिथं तुम्हाला ते चालत नाही. तिथं चांगल्या मिठाया पाहिजे तुम्हाला. आणि लहान मुलांना, आता लहान मुलांना पचण्यासाठी चांगला आहार पाहिजे का तुम्हाला?
पचण्यासाठी. लहान मुलांना आई घरी किती चांगलं खाऊ घालते, पण तुमचा विश्वास नाहीये आईवर. आई घरी माता मुलांना खाऊ घालत नाहीत, म्हणून तुम्ही तो आहार देता मुलांना पौष्टिक. म्हणजे आईपेक्षा तुम्हाला लय काळजी, आणि ही देता कोणतं निकृष्ट. हे सगळं वास्तव अंगणवाडी ताईंना मांडले. आणि हे जेव्हा जनतेनं जेव्हा आवाज उठवला अंगणवाडी ताईंच्या बाजूने, तेव्हा हा आमदार म्हणतो की नाही, त्या वेगवेगळे रील बनवतात आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत रील बनवू नका, संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, पण ते ऐकत नाहीत वगैरे. रील मध्ये असं काय आहे? जे उपक्रम घेतले जातात कृतीयुक्त शिक्षणाचे, तर त्या शिक्षणामध्ये जे काही त्या नवीन नवीन कृती करून घेतात मुलांकडून, त्याचं बनवलेलं होतं, जेणेकरून मुलांना आणि पालकांना सुद्धा पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल ते, की आपण काय शिकलो. इतर मुलांना पाहायला मिळेल की इथे काय शिकवलं जातं, आपणही असंच शिकावं. करोडो मुलं तशा कृती घरी करायला लागतील. त्यानंतर मुलांना औषध देताना वगैरे असे चांगली काळजी करताना, खाऊ घालताना रील आहेत त्यांच्या, आणि त्यावरून जर तुम्ही निलंबन करत असाल, तर मग अंगणवाडी ताईंनी आता बोलायचंच नाही. कारण का? तर चूल आणि मूल यातच गप्प बसायचं, ही संकल्पना तुम्ही आणली. अंगणवाडी ताई आहाराची चूल सांभाळतात शाळेमध्ये, पण त्यांना करताना अडचणी येतात, हे बोलायचं नाही. कारण का? तर पुरुष प्रधान संस्कृती आहे, आवाज काढायचा नाही. त्या मुलांना सांभाळायचं अंगणवाडीतल्या, आणि चुलीवर शिजवायचं, पण दाखवायचं नाही की किती निकृष्ट आहे यार. चूल आणि मूल या संकल्पनेवर तुम्ही अंगणवाडी ताईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. आणि म्हणून यानंतर आता केवळ अंगणवाडी ताईंनीच आवाज उठवला, यानंतर संपूर्ण पालक वर्ग आवाज उठवेल, आणि उत्कृष्ट दर्जाचा आहार पुरवठा तुम्हाला करावा लागेल, हे लक्षात ठेवा. नाहीतर आज अंगणवाडी ताईंनी हे वाटाणे फक्त दाखवले, दुसऱ्या वेळेस तुम्हाला सभागृहात आणून ते खाऊ घालू. हेच मात्र पालकांकडून तुम्ही लक्ष ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. तुर्तास येथेच थांबू. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.